आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आपली? सर्वप्रथम माझा परिचय करून देतो. मी नागनाथ दत्तू बोरागावकर, राहणार उमरेगाव ग्रामपंचायत उपसरपंच आहे, तालुका जिल्हा धाराशिव. मी कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागातील सर्व शिक्षकांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी सक्तीचे आदेश देण्यात येण्याबाबत निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांना. तसेच पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर दादाजी भुसे शिक्षण मंत्री महोदय यांनाही दिलेलं आहे एक प्रत, आणि किरण पुजार साहेब जिल्हाधिकारी साहेब यांनाही दिलेलं आहे. तसेच आपल्या जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनाही माहितीस्तव आपण दिलेला आहे. तसेच श्रीमती प्रिय मोहनदा माळदळकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांना ह्या निवेदनातून आपण मागणी केली आहे की नेपाळच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागातील सर्व शिक्षक कर्मचारी आपले मुलं खाजगी शाळेमध्ये पाठवतात आणि इकडे शासनाला म्हणतात जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी झाली. आम्ही प्रयत्न करतो पण जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढत नाही. स्वतःचे मुलं खाजगी शाळेमध्ये आणि दुसऱ्याच्या मुलांना हे काय शिक्षण देतात? स्वतःचं मूल जर त्या शाळेत असेल तर सर्वसामान्यांच्या मुलाला योग्य शिक्षण भेटेल. स्वतःच्या मुलाला एक न्याय, आणि आपण ह्या सर्वसामान्यांच्या जनतेच्या पैशावर आपली उपजीविका चालते सर्व शिक्षक वर्गांची, बरोबर आहे का? आणि सर्वसामान्यांच्या मुलांना वेगळा न्याय आणि स्वतःच्या मुलांना वेगळं शिक्षण, ही कुठल्या ह्याच्यामध्ये बसतंय? त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन वगैरे मागणी केली आहे की राज्यातील सर्व शिक्षण विभागातील शिक्षकांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच पाठवण्याची सक्ती करावी. आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची जर मुलं गेली तर सर्वसामान्यांच्या मुलाचीही गुणवत्ता वाढेल आणि ह्या भारतीय सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळेल आणि ह्यांचीही मुलं कुठं तर उच्च दर्जाचं शिक्षण घेतील. त्याकरता शासनानं